नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल चालू केले. महाराष्ट्र भूगोलातला आपला 4था चॅप्टर चालू आहे नद्या आणि नदीखोरं, महाराष्ट्रातील नद्या आणि नदीखोरं. तो नदीखोऱ्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. आपण आज अभ्यास करणार आहोत तो त्यानंतर आपण बोलूया गोदावरी नदीचा अभ्यास. गोदावरी नदीची लांबी, रुंदी काय असते, कुठे उगम पावते, कशा पद्धतीने वाहते, कोणत्या तिच्या उपनद्या आहेत, कोणती धरणं आहेत, कुठे संगम होतात, ओके. कोणती काठावरची शहरं आहेत, महत्त्वाची धरणं कोणती आहेत, हे सर्वांचा आपण अभ्यास मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यावर एकतरी क्वेश्चन आयोग विचारतो गोदावरी नदीवर. तर आपल्याला आज महत्त्वाची नदी आहे भीमा नदी. म्हणजे कृष्णेपेक्षा जास्त महत्त्व कोणाचं असेल तर आपल्या या भीमा नदीचं. या भीमा नदीबद्दल आपण लगेच माहिती करून काय करूया, एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट करूया. ओके. सो भीमा नदीचा उगम कुठे होतो, पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे. भीमा आता विचारले, लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भीमा नदीची निर्मिती कधी झालेली आहे, भीमा नदी कधी वाहायला सुरुवात झालेली आहे. व सर्वांना माहिती असेल, आपल्या पठारमध्ये आपण शिकवत होतो, पठाराची निर्मिती आपली 70 लाख वर्षापूर्वी झालेली आहे. 66 ते 70 लाख वर्षापूर्वी. आणि असं म्हटलं जातं की 2.6 लाख वर्षापूर्वी आपल्या भीमा नदीची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. किती लाख वर्षापूर्वी? 2.6 लाख वर्षापूर्वी. म्हणजे विचार कर, ही नदी एक एक प्रकारे सततची काय आहे, भौगोलिक क्रिया आहे, जी काय होत राहते, चालू असते. लक्षात ठेवा. सो पठाराच्या 70 लाख वर्षापूर्वी पठाराची निर्मिती झालेली आहे आणि 2.67 लाख वर्षापूर्वी कशी निर्मिती झालेली आहे, आपल्या भीमा नदीची. उगम कुठे आहे तिचा? आपल्या सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर, पुण्यामध्ये भीमाशंकर नावाच्या टेकड्या आहेत, त्या ठिकाणी तिचा उगम आहे. पुणे जिल्हा, महाराष्ट्र. लांबी आहे तिची 861 किलोमीटर. आणि विचारलं महाराष्ट्रात तिची लांबी किती आहे, तर 451 किलोमीटर. अतिशय महत्वाची माहिती आहे. 451 किलोमीटर ती कुठे वाहते, तर महाराष्ट्रामध्ये वाहते. ओके. आणि हिचं महत्त्व खूप आहे आपल्या महाराष्ट्र पठारावर, कारण का ती पुण्यामधून वाहते, नंतर मग पुढे ती बीडमध्ये वगैरे जाऊन काय होते, पुढे जाऊन ती कृष्णा नदीची काय उपनदी म्हटली जाते. सर्वात मोठी उपनदी कोणती असेल कृष्णा नदीची, तर भीमा नदी असेल. कृष्णा नदीचा संगम होतोय, तिचं नाव आहे, त्या संगमाचं लक्षात ठेवा, कुरगुडी. काय नाव लक्षात ठेवा? ज्या ठिकाणी कृष्णेसोबत तिचा काय होतोय, संगम होतोय, त्या ठिकाणाचं नाव आहे कुरुगुडी. तुम्ही लिहून ठेवा. कुरुगुडी, रायचूर जिल्हा, कर्नाटक. तो विचारलं सर्वात मोठी उपनदी कोणती कृष्णा नदीची, लक्षात ठेवायचं भीमा नदी. महाराष्ट्रातील 451 किलोमीटर होते, टोटल तिची लांबी 861 किलोमीटर. आणि ती जनरली कशी वाहते, तर उत्तर पश्चिम वाहते. कशी वाहते, तर उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व. म्हणजेच कशा, लक्षात ठेवा, उत्तर पश्चिम म्हणजेच काय, तर वायव्येकडून तर ती आग्नेयेकडे होते, वाहते. अशा दिशेने ती काय होते, वाहते. लक्षात ठेवा. सो वायव्येकडून कुठे वाहते, ती आग्नेयेकडे वाहते. सो थोडीशी माहिती बघूया, तिचा उगम कुठे होतोय, तर सह्याद्री पर्वतात, भीमाशंकर, तालुका आंबेगाव. अतिशय महत्वाचं, लक्षात ठेवा नाव. 975 उंचीवर काय होते, उगमस्थळ आहे. 860 161 किलोमीटर आहे. 451 महाराष्ट्रात आहे. 46,184 किलोमीटरची काय आहे, क्षेत्रफळ महाराष्ट्रात 60%. म्हणजे ते क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. एकूण क्षेत्र आहे 77. मी म्हणतो बघा, कृष्णा नदीची लांबी आहे फक्त 281 किलोमीटर. तिच्यापेक्षा जास्त लांबी आपल्या भीमा नदीची आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे तिचं महत्व जास्त आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण भाग, सातारा जिल्ह्याचा काही भाग, मराठवाड्यातील काही भागाचे तालुके ह्या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतात. कर्नाटकामध्ये कोरुगुडी येथे कृष्णा नदीचा काय होतोय, संगम होतोय. कुणासोबत, तर कृष्णा नदीसोबत भीमा नदीचा आपला संगम होतोय. उजव्या किनाऱ्यावरून कोणत्या नद्या वाहतात याच्यात आपण पुढे आपण बघूच. तर उजव्या किनाऱ्यावर वाहतात बघा, इकडून भीमा, इंद्रायणी, मुळामुठा, करहा, नीरा, मान, बोरी महत्वाच्या नद्या वाहतात. तर डाव्या किनाऱ्यावरून पुष्पावती आहे, वेल आहे, घोड आहे आणि सीना, नीरा या महत्वाचे. आताच मागे एक काय आलं होतं, तिला पूर आला होता. लक्षात ठेवा. सो उगम अहमदनगर, ते भीमा नदी खोऱ्याचे बघा, ह्या उजव्या किनाऱ्याने डावा किनारा बघितला आपण. सीना नदी खोरे आहे, तिची माहिती आपण पुढे घेऊया. घोड नदी खोरा आहे आणि प्रमुख तिच्या काय आहेत, उपनद्या आहेत. तो काही महत्वाची गोष्ट, भीमा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते विचारलं, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि थोडासा तेलंगणाचा भाग, अशा या ठिकाणी काय भीमा नदीचं खोरं आहे, म्हणतोय आपण खोरं. ओके. नदी नाही, नदी विचारलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून वाहते. नदी खोरं विचारलं तर तेलंगणा, पण थोडंसं लक्षात ठेवायचं. महत्वाचे जिल्हे आहेत पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद. इथून काय आहे, तिचं महत्वाचं नदी खोरं आहे. हवामान तिचं काय आहे, तिच्या खोऱ्यामध्ये अर्धशुष्क आहे, तो आर्द्र. आणि आपण जे म्हणतो मान्सून डिपेंडंट तिचं काय आहे, बेसिन सह्याद्रीमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तिला भरपूर पाणी असते. ओके. पण बऱ्यापैकी जे तिचं ते नदी खोरं आहे, ते
मराठवाड्याच्या मराठवाडा म्हणू शकतो आपण. पश्चिम आपण काय म्हणतो त्याला आपण रेनफेड एरिया त्याला आपण काय म्हणतो आपण त्याला तर पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये काय येतो ही महत्वाची नदी येते. सो 4 महिने पाणी असतं, हंगामी स्वरूपाचे आहे. बघा ही महत्वाची काय आहे आपल्या भीमा नदीबद्दलची थोडासा डायग्राम तो माहिती असली पाहिजे. ही मुख्य नदी जी भीमाशंकरला उगम पावते आणि कुरुगुडीला रायचूरला कृष्णा जाऊन मिळते 451 किलोमीटर वाहते. टोटली लांबी विचारली तर 861. महत्वाची लांबी नद्या बघा तिच्या वेल आहे, घोड आहे, नीरा आहे, सीना आहे महत्वाची नदी. नंतर इकडे भीमा आहे, भामा आहे, इंद्रायणी आहे, पुण्यामधून वाहते. मुळा मोठा जी आपल्या पुण्यामधून महत्वाची नदी आहे. तिच्यावर पानशे धरण वगैरे पाहायला भेटतं, खडकवासला पाहायला भेटते, मुळशी धरण आहे, वरसगाव धरण आहे. नंतर जेजुरीमधून वाहणारी करा नदी, करेचं पाणी नाव तुम्हाला नाव ऐकलं असेल तुम्ही. नीरा नदी, मान नदी असे तिच्या महत्वाचे काय आहेत महत्वाचे काय आहेत तर उपनद्या आहेत. विचारतील तुम्हाला क्वेश्चन, कृष्णा नदी भीमा नदी कोणत्या 2 डोंगरांदरम्यान वाहते? मी काय म्हणतो क्वेश्चन, अतिशय महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो. कोणती नदी तर भीमा नदी कोणत्या 2 डोंगरांदरम्यान वाहते? तर लक्षात ठेवा इकडे वरती हरिश्चंद्र बालाघाट, खाली शंभू महादेवाचे डोंगर. काय लिहितोय मी? हरिश्चंद्र बालाघाट आणि हरिशंभू. लक्षात ठेवा हरिशंभू याच्या दरम्यान कोणती आहे तर भीमा आहे. हरिशंभू शंभू महादेवाच्या डोंगरा दरम्यान कोणती नदी वाहते तर आपली ही भीमा नदी वाहते. किती जिल्ह्यातून वाहते विचारलं तर इथे बघा सोलापूर, बीड, उस्मानाबाद, पुण्यात उगम पावतीनंतर अहमदनगरची बाउंड्री तयार करते. सोलापूर आहे, बीड आहे, उस्मानाबाद याच्यातून तिचं नदीखोर आहे. लक्षात राहील. पुढे बघूया. हे झालं महत्वाची हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाचे डोंगर. भाटघर धरण आहे कोणत्या नदीवर आहे तर येस वेलवंडी धरण आहे. वेलवंडी नदीवर आहे. मुठावर खडकवासला आहे. मोशीवर वरसगाव धरण आहे आणि अंबी नदीवर कोणतं धरण आहे तर पानशेत धरण आहे आणि मुला नदीवर मुळशी धरण आहे. घोड नदीवर डिंबे धरण आहे. अतिशय लक्षात ठेवा महत्वाचं आहे. आर्थिक महत्व काय याचं तर जलसिंचनासाठीचा यूज कसा आहे जास्त आहे. उजनीसारखं धरण आहे, याच्यावर मोठं धरण विचारलं आपल्या महाराष्ट्राला सर्वात मोठं धरण उंच धरण कोणतं तर मोठं धरण कोणतं तर उजनी धरण आहे. उजनी. ओके. यशवंत सागर असं त्या जलाशयाचं काय आहे नाव आहे. पुढे पीक पद्धती ऊस, ज्वारी आणि गहू, डाळी अशी महत्वाची पिके ह्या नदी खोऱ्यामध्ये घेतली जातात. पुढे शहर आहे पुणे, पंढरपूर, सोलापूर नदीकाठावरची काय विकसित शहर आहेत. धार्मिक महत्व काय तर पंढरपूर येथे भीमा नदीला काय म्हटलं जातं चंद्रभागा म्हटलं जातं. कारण का ते चंद्राच्या कोरेप्रमाणे तिथे काय आहे आकार आहे. कोणत्या नदीचा तर भीमा नदीचा. तर भीमा नदीला 2 नाव आहेत. चंद्रभागा कुठे आहे तर पंढरपूर सोलापूरमध्ये आहे. बघा इथे महत्वाचे काही नद्यांची लांबी वगैरे मी घेतली, महत्वाचे उपनद्या आहेत तिच्या. पहिले आपण बघूया डावा किनारा, इकडचा किनारा. बघा वेळ नदी आहे जिचा उगम होतोय माटेवाडी. नंतर आहे घोड नदीचा उगम होतोय गावडेवाडी. तिचं महत्वाचं शहर कोणतं आहे तर नारायणगाव. महत्वाचं धरण कोणतं तर डिंबे आणि तिचा संगम होतोय तो सांगवी दुबाले. नंतर महत्वाची नदी आहे सरस्वती जिचा उगम होतोय हरिश्चंद्र डोंगरामध्ये आणि पेडगाव या ठिकाणी तिचं काय होतंय सांगलीमध्ये तिचं काय होतोय संगम होतोय भीमा नदीचे. नंतर सीना नदी हरिश्चंद्र गाडामध्ये रांगेमध्ये ती उगम पावते. अहमदनगर तिच्यावरचं महत्वाचं काय आहे शहर आहे. कुंडल या ठिकाणी तिचा काय होतोय संगम होतोय भीमा नदीची. इकडून महत्वाची नदी आहे भामा, तिचा उगम आहे पवारवाडी. नंतर आहे इंद्रावणी अतिशय महत्वाची जिच्यावर खूप सारी धरणं आहेत. लोणावळ्याला उगम पावते. वलवण, भोकरवाडी, भुशी डॅम ही अशी महत्वाची काय संगम धरणं आहेत. ते संगम होते तुलापूर, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना काय केलं होतं औरंगजेबाने मारलं होतं, हालाल केलं होतं. पुढे मुठा नदी आहे. मुठा नदीचा उगम आहे आपला ओके मुळशीमध्ये. टेमघर आणि खडकवासला असं तिचे महत्वाची धरणं आहेत. पुण्यामध्ये ते पुणे महत्वाचं शहर आहे त्याच्यावरचं. नीरा नदी बघा वरंधा घाटामध्ये उगम आहे. 209 तिची लांबी आहे. इकडे 10, 93, 53, 300 महत्वाचे लक्षात ठेवा. मोठी उपनदी कोणती आहे सीना नदी आहे. 209 नीरा नदीची आहे. करा जेजुरीमधून जेजुरी महत्वाचं ठिकाण आहे. तिथे नीरा नरसिंगपूर असं तिचं काय आहे संगमस्थळ आहे. पुढे महत्वाची नदी आहे गाडेवाडी जिचं मान तिचा उगम आहे गाडेवाडी. आंधली तिच्यावरती धरण आहे. उंचवन तिचा संगम आहे पंढरपूर. नंतर महत्वाचे आहे पंढरपूरची भीमा नदीवर आहे. उजनी धरण सुद्धा कुठे आहे तर भीमा नदीवर. अशा पद्धती महत्वाची काय आहे आपली भीमा नदी आहे. जिचं महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात ना महत्व काय आहे जास्त आहे. कृष्णेपेक्षा जास्त महत्वाचं कारण 451 किलोमीटरची तिची काय आहे लांबी आहे. लक्षात राहील मित्रांनो. सो काही महत्वाचे काय बघूया क्वेश्चन्स बघूया आपण याच्यावरचं. काय क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे तर भीमा नदी दक्खन पठारातून वाहते बरोबर आहे.
दक्खन पठाराचा उतार पूर्वेकडे आहे. उतार कुठे आहे? तर पूर्वेकडे किंवा ते आग्नेयेकडे सुद्धा आहे असं म्हटलं जातं. ओके. पण आता हे काही स्पष्टीकरण नाहीये. दक्खन पठारावरून वाहते. पूर्वेकडे यायचो. दोन्ही बरोबर आहेत, पण आर स्पष्टीकरण नाही. पूर्वेकडे म्हणण्यापेक्षा इथे आग्नेय म्हणायला लागेल. सो हा क्वेश्चन कसा होईल तर अ बरोबर आहे आणि काय आहे? ब काय आहे? चुकीचं आहे. उत्तर पूर्वेकडे नाही आहे तर कुठे आहे तो? आग्नेयेकडे आहे, लक्षात ठेवा. सो हे चुकीचं आहे. सो अ बरोबर आणि आर चुकीचं. खाली कोणते विधान चुकीचे आहे असे विचारलेलं आहे. भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी अतिशय महत्वाचं काय आहे? महत्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. रायचूर वरती काय होते? संगम होते कुरवडी ठिकाणी. त्या अरबी समुद्रात मिळते का होतं नाही ते बंगाल कोणाची उपनदी आहे ती? कृष्णेची उपनदी. त्यामुळे बी चुकीचं आहे. ती महाराष्ट्र माती त्याच्या खोऱ्यात काळी माती आढळते. असे महत्वाचे काय आहे त्याचे? सो पुढच्या लेक्चरला आपण कृष्णा नदीचा अभ्यास करू. समजला असेल तुम्हाला लेक्चर? ओके. ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. जय हिंद.